वंश न्यूज, दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। वीडियो में पेश किए गए विचार इसमें शामिल लोगों की निजी राय है। हमारा चैनल इन विचारों का खंडन या समर्थन नहीं करता है, इसके लिए हमारा चैनल जिम्मेदार नहीं है। महादुला नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी महादुला नगरपंचायत येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीला काँग्रेसचे नेते सुरेशभाऊ भोयर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अश्विन बैद, निवडणूक पर्यवेक्षक बापूसाहेब देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाले, माजी नगरसेवक रत्नदीप रंगारी यांच्यासह शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। यावेळी काँग्रेसचे खासदार श्यामकुमार बर्वे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना भाषणामधून सांगितले की आपसातील हेवे दावे कमी करून काँग्रेसला एकजूट करा आणि यावेळेस काँग्रेसचा झेंडा महादुला नगरपंचायतवर आपल्याला फडकवायचा आहे। विधानसभेमध्ये वोट चोरी करणाऱ्यांना काँग्रेस कधी घाबरत नाही। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि काँग्रेसची विचारधारा हीच आपल्यासोबत मोठी ताकद आहे, असेही श्यामकुमार बर्वे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले। श्यामभाऊ, महादुला नगरपंचायतची निवडणूक आता ठेपलेली आहे आणि आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक महादुला नगरपंचायत येथे झाली। काय सांगणार आपण? नक्की आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये जेवढ्या नगरपंचायत निवडणुका लागलेल्या आहेत त्या सर्व ठिकाणी मी आणि आमची पूर्ण टीम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अश्विन बैदजी, आमचे कामठी विधानसभेचे नेते सुनील भोयरजी, आमचे निरीक्षक तातूजी देशमुख साहेब, सर्व टीम आम्ही विधानसभेवाईज आढावा घेत आहे आणि आज महादुला त्या आढावा झालेला आहे। मोठ्या प्रमाणात आमच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे आणि ह्यावेळेस महादुला नगरपंचायतमध्ये विजय काँग्रेस पक्षाच्या निश्चित होईल असं आम्हाला दिसत आहे। मागच्या जवळपास 10 वर्षापासून बीजेपी सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असताना भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आरोप सत्ताधारी जे भाजप पक्षाचे जे नेते होते त्यांच्यावर लागलेला आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये वातावरण काँग्रेसला पोषक जरी असेल तरी उशिरा या ठिकाणी शहर प्रमुखाची नियुक्ती आणि खास करून या ठिकाणी बूथ लेवलची बांधणी अद्याप झालेली नाही। काय सांगणार आपण? आमच्या बूथ लेवलची बांधणी पूर्ण आमच्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये झालेली आहे। त्याचमुळे कामठी विधानसभेमध्ये एवढा मोठा मतदानाचा खोड सन्मान्य राहुल गांधीजीनं खोदून काढलेला आहे। आपण राहुल गांधीजीची प्रेस बघितली असेल, त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात कोणता विषय घेतला असेल तर कामठी विधानसभा घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांची पंढरी घाबरलेली आहे भारतीय जनता पार्टीची। देशामध्ये 8,000 वोटं बोगस निघाले आहे, पिडगावमध्ये 6,000 वोटं बोगस निघालेले आहे, महादुल्यामध्ये पण आकडा मोठा आहे। कामठी विधानसभेमध्ये ही कामठी विधानसभेची निवडणुकीची बोगस मतदानावर निवडून आलेली आहे, हे सर्व सिद्ध झालेलं आहे आणि आज ते नावं डिलीट करत नाही, ते नावं कुठं दिसत नाही आहे। आम्ही सीओना विचारतो, तहसीलदारांना विचारतो, कलेक्टरला विचारतो, आम्हाला अधिकार नाही डिलीट करायला। BLOने आपला रिपोर्ट दिलेला आहे की हे लोक कोणी इथं राहत नाही, ओळखत नाही कोणी यांना, त्यानंतर त्यांचं मतदान इथं झालेलं आहे, त्याच्यात अर्थ बोगस असतं की नाही? आणखी बोगस म्हणजे काय असतो हे सर्व प्रूफ झालेलं आहे आणि आता येणाऱ्या नगरपंचायतीमध्ये ते तोंडघासी पडणार आहे की बोगस मतदारांना निवडून आले की खरोखरच्या मतदारांना निवडून आले, हा निवडणुकीचा रिझल्ट दाखवून देईल त्यांना। महादुला नगरपंचायतमध्ये आता आगामी जेव्हा निवडणुका होतील त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटते की काँग्रेसची सत्ता येईल, नगराध्यक्ष काँग्रेसचा बसेल, सत्ता बसेल? नक्कीच 100% आमची सत्ता बसणार आहे, हेच पदचिन्ह दिसत आहे। आपण बघितलं असाल की भारतीय जनता पार्टीचे कार्यक्रम होत आहेत तिथं लोकांची गर्दी बघा किती आहे आणि आमचे कार्यक्रम आम्ही काही सत्तेत नसताना सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये लोकांची गर्दी किती असते याच्यावरून तुम्हाला कळेल की काँग्रेसच्या किती चांगलं वातावरण आहे आणि काँग्रेससाठी किती पोषक आहे। सत्ता नसतानाही आपण एका हेवीवेट मिनिस्टर ज्यांचं या ठिकाणी गृहक्षेत्र आहे, अशा गृहक्षेत्र त्यांचं बावनकुळेंचं असताना आपण त्यांच्या सत्तेला आपण खरोखर टक्कर देऊ शकता? आम्ही संविधानाला मानणारे आम्ही लोक आहोत आणि संविधानामध्ये त्यांना जेवढे अधिकार दिले आहेत तेवढेच अधिकार मला पण आहे, म्हणून घाबरणार काय हेवी वेट वगैरे आम्हाला काही कळत नाही। ते आमच्यासाठी आमदार आहे, पालकमंत्री आहे, संविधानिक पदावर आहे, तसं मी सांसद म्हणून एक संविधानिक पदावर आहे, मी माझ्या कर्तव्य करेल, त्यांनी आपलं कर्तव्य घाबरायचं काय कारण आहे? हेवी वेट काय म्हणते? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीच्या माध्यमातून आपण काय संदेश देणार आहात? नक्की ज्या विचारधारेची आमची पक्ष आज चालत आहे आणि अन्यायाच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि संविधान वाचवण्याकरता आमचे राहुलजी गांधीजी सर्वांसमोर आहे, त्यांच्या हातबळ उंचावण्याकरता आणि त्यांना बळ देण्याकरता ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये विजय करून त्यांना मोठ्या प्रमाणात आम्हाला दाखवायचे आहे की भारतीय जनता पार्टीच्या बोगस मतदानावर निवडून आलेली आहे, तेच पोल आम्हाला खोरायची आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा।